कधी आपण लक्ष दिलंय का जीवन म्हणजे काय? व्हॉट इज लाईफ? ते कसं असतं? हलणाऱ्या वाऱ्यासारखं, कधी शांत तर कधी वादळासारखं. आणि त्यात जगणारा माणूस कधी स्थिर, कधी अस्थिर आणि कधी पूर्णपणे तुकडे तुकडे झाल्यासारखा. पण मी आज तुला एक कहाणी सांगणार आहे. ही कथा तुझीही असू शकते, माझीही, किंवा प्रत्येकाची. कारण अस्थिरतेतून स्थिरतेचा प्रवास प्रत्येकालाच घडायला हवाच. एका लहानशा गावातला एक तरुण, डोळ्यात प्रचंड स्वप्न होती, पण हातात त्याच्या काहीच नव्हतं. कुटुंब विचारायचं, लोक विचारायचे तुझं होणार तरी काय, आणि तो म्हणायचा मी काहीतरी वेगळं करणार. पण वेगळं कसं, कुठून सुरू करायचं, त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं जीवन अस्थिर होतं. सकाळी उठून कुठेतरी टाइमपास, संध्याकाळी परत येऊन निराश होणं, कोणतेही काम न जमणं, आणि रात्री उशीवर डोकं ठेवून स्वतःला दोष देणं. मी एवढा कमजोर का आहे, मी एवढा हरकलेला का आहे, यासारख्या प्रश्नांनी त्याचं हृदय पिळवटून जायचं, त्याचं हृदय फाटून जायचं. जग त्याच्या आजूबाजूला स्थिर होतं. मुले शिकून मोठी होत होती, लोक नोकऱ्या मिळवत होती, कुणीतरी व्यवसाय सुरू करत होतं, आणि त्याच्या हाती काहीच नाही. एका दिवशी तो शांत जागेवर जाऊन बसला. का? त्याला माहिती नव्हतं. फक्त मनातली अस्थिरता शांत करायला तो कुठेतरी गेला. डोंगराच्या टोकावर जाऊन पोहोचल्यावर त्याने खाली पाहिलं. गाव दिसलं, शेत दिसली, लोक छोट्याशा कीटकासारखी दिसत होती. आणि त्याला एक गोष्ट जाणवली, मी जे त्रास सहन करतोय ते खरंच इतकी मोठी आहेत का, की माझं मनच त्याला मोठं करून दाखवतंय. क्षणभर तो थांबला, क्षणभर तो शांत झाला. मनातील वादळं थांबली, पण फक्त क्षणभर. कारण खाली परतल्यावर खरी लढाई त्याची वाट पाहत होती. रोजच्या जीवनात अस्थिरता म्हणजे एखादं विष आहे. हळूहळू ते आत पसरतं. कधी ते तुम्हाला राग आणतं, कधी तुम्ही निराश होतात, कधीच तुम्हाला ते शांत बसू देत नाही. तो व्यक्तीही तसाच जगत होता. एक दिवस आशा, दुसऱ्या दिवशी निराशा. तो स्वतःला विचारायचा, हे आयुष्य असंच का? मला स्थिरता कधी मिळणार? एके रात्री तो बसला होता एकटा. घरातील सगळे झोपले होते. तो मात्र खिडकीतून बाहेर पाहत होता आकाशाकडे. तिथे लाखो तारे होते, प्रत्येक तारा स्थिर, शांत. त्याला वाटलं, जर हे तारे इतके स्थिर राहू शकतात तर मी का नाही? त्याला अचानक आवाज ऐकू आला, पण हा आवाज बाहेरून नव्हता, तो आतून, मनातून आला होता. स्थिर व्हायचं असेल तर आतून बदल करण्याची वेळ आली आहे. आणि तिथून त्याने नवीन प्रवास सुरू केला. तो स्वतःला सावरायला लागला. पहाटे उठून धावायला लागला. पहिल्यांदा मन विरोध करतं, उद्या करू, आज झोपू, पण तो म्हणतो नाही, आजच करायचंय. सुरुवातीला अवघड होतं, पण जसजसा दिवस गेले तसतसं शरीर बदललं, मन बदललं. त्याला जाणवलं की स्थिरता एकदम मिळत नाही, ती रोज थोडी थोडी कमावी लागते. लोक म्हणायचे, अरे मित्रा, तू बदलला आहेस. तो हसायचा, कारण त्याला माहिती होतं बदललेलं फक्त बाहेरच नव्हतं, बदललेलं होतं त्याचं आतलं जग. तो आता निर्णय घेत होता धाडसाने. आधी तो एखादं काम सुरू करायचा आणि सोडून द्यायचा. आता मात्र तो चिकाटीने पूर्ण करायचा. अस्थिर जीवन आता हळूहळू स्थिर होत होतं. पण ही फक्त त्याची कथा नव्हती, ही त्या प्रत्येक व्यक्तीची, तुमची, माझी किंवा कोणाचीही कथा असू शकते. कारण अस्थिरता आपल्याला नेहमी त्रास देतेच. कधी नोकरीत, कधी नात्यांमध्ये, कधी आपल्या स्वप्नांमध्ये, आणि कधी त्यात आपण सगळे अडकतो, आपल्यालाच कळत नाही. पण फरक इतकाच, काही लोक त्या अस्थिरतेत कायम अडकून राहतात आणि काही लोक तिच्याकडून स्थिरतेकडे जाण्याचा मार्ग शोधतात. आणि तो मार्ग म्हणजे शिस्त, धैर्य आणि स्वतःवरचा विश्वास. त्या व्यक्तीने हळूहळू स्वतःचं जीवन बदललं. त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला. तो दररोज त्यात मेहनत घालू लागला. लोक पुन्हा एकदा हसली, हे काय चालणार नाही. पण यावेळी तो डगमगला नाही, कारण एक गोष्ट त्याला समजली होती, जग कधीच तुझ्या संघर्षात सपोर्ट नाही करणार. जग फक्त तुझ्या यशात टाळ्या वाजवेल. त्याचं आयुष्य आता आकार घेत गेलं. तणाव कमी झाला, भीती नाहीशी झाली, कारण आता त्याला माहिती होतं जीवन म्हणजे धक्का लागला तरी स्थिर उभं राहणं. आता प्रश्न असा आहे की ही कथा फक्त त्या व्यक्तीपुरतीच राहू द्यायची का, की ही कथा तुझी नाही होऊ शकत? तू सुद्धा रोज असंख्य संघर्ष करतोयस, कधी पैशासाठी, कधी प्रेमासाठी, कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी. पण खरं यश तेव्हाच येईल जेव्हा तू थांबलास, स्वतःला सावरलंस आणि म्हणालास, मी अस्थिर नाही, मी स्थिर आहे, मी माझं आयुष्य बदलणार. मित्रांनो, जीवन अस्थिर पाण्याप्रमाणे भटकताना काही मिळत नाही. नदी जशी वाहत जाऊन अखेरीस समुद्रात स्थिर होते, तसंच माणसालाही स्थिरतेत शांती सापडते. अस्थिर मन तुला फक्त रडवेल, हरवेल, पण स्थिर मन तुला घडवेल. म्हणून लक्षात ठेव मित्रा, अस्थिरतेतून स्थिरतेकडे प्रवास हा सगळ्यात मोठा प्रवास आहे. आणि जो हा प्रवास करतो तो खरंच आयुष्य जिंकतो. आज मी तुला एकच सांगून हा व्हिडिओ संपवतो. हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. हे वाक्य जगातील सर्वात मोठं सत्य. जीवनाला स्थिर करणारा मनुष्य विश्वासालाही स्थिर करतो, आणि जो स्वतःवर विजय मिळवतो तोच या विश्वातला सर्वात महान विजेता असतो.
ही आहे त्या महान संदेशाची वेळ. संपूर्ण विश्व तुला आज एकच सांगत आहे, स्थिर हो, अखंड राहा. तुझं मन तुझी खरी ताकद आहे. त्यावर विजय मिळव आणि तुला आयुष्यात सगळं मिळेल.